बघा विद्यार्थ्यांनो, बायोलॉजी 12वीचा जो चॅप्टर आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट तो आपण बघणार आहे विदिन 5 मिनिट. त्याची रिव्हिजन तुमच्या नीट परीक्षेसाठी. त्या चॅप्टर मध्ये फर्स्ट टॉपिक आहे प्लासेंटेशन. प्लासेंटेशनचे टाइप आहेत मार्जिनल प्लासेंटेशन. एक्झाम्पल त्याचं जे आहे ते पी. तर हे पी म्हणजे वाटाणा. तर हे कसं ध्यानात ठेवणार, मार्जिनल जो शब्द आहे तो उच्चार करायचा मॅरेज. मॅरेज मध्ये कशाची भाजी असते तर पी म्हणजे वाटाण्याची. अशा पद्धतीने तुम्ही ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर पुढचं आहे ॲक्सियल प्लासेंटेशन. ॲक्सियल म्हणजे ज्याचं जे सीड आहे बी आहे ते सेंटरला असणार आहे. त्याचे एक्झाम्पल आहे चायना रोज, लेमन टी, लेमन आणि टोमॅटो. तर याची ट्रिक आहे चायनाची लेमन टी. चायना म्हणजे चायना रोज, लेमन म्हणजे लेमन, टी म्हणजे टोमॅटोसाठी, कारण टोमॅटोचं जे बी आहे ते सेंटरला असते. त्यानंतर तिसरा जो टाइप आहे परायटल प्लासेंटेशन. जे बी आहे ज्या फळाचं बी असणार आहे ते आजूबाजूच्या छताला असणार आहे एक प्रकारचं. त्याचे एक्झाम्पल आहे पपाया, अर्जिमॉन, मस्टर्ड. आता याची एक्झाम्पल ध्यानात ठेवण्यासाठी तुम्ही ध्यानात ठेवायचे डायलॉग मारायचे. परी म्हणजे परायटल प्लासेंटेशन. परीची पप्पा आजी बरोबर, आजी म्हणजे अर्जिमॉन बरोबर मस्ती म्हणजे मस्टर्ड. अशा पद्धतीने तुम्ही हे प्लासेंटेशनचे टाइप ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर नेक्स्ट जो आहे फ्री प्लासेंटेशन. फ्री प्लासेंटेशन मध्ये जे बी आहे एक प्रकारे ते फ्री असणार आहे. त्याचे एक्झाम्पल आहे डायंथस, नंतर प्राइम रोज. इथं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे दिला रोज फ्री. दिला म्हणजे डायंथस, रोज म्हणजे प्राइम रोज. आणि जो शेवटचा टाइप आहे प्लासेंटेशनचा तो आहे बेसल प्लासेंटेशन. बेस म्हणजे जे बुड आहे. आता प्लासेंटेशन कोणत्या अशा फुलाचा बेस जो आहे तो येलो असणार आहे अशी ट्रिक ध्यानात ठेवायची. फुलाचा बेस येलो. तर सनफ्लावर आहे, त्यानंतर मारीगोल्ड म्हणजे झेंडूचं फुल हे पण काही पिवळा असतं. तर बेसल प्लासेंटेशनचे एक्झाम्पल म्हणजे सनफ्लावर आणि मारीगोल्ड, त्यांचं बेस येलो कलर. नेक्स्ट जो या चॅप्टर मधला टाइप आहे किंवा पॉइंट आहे तो फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सी म्हणजे अरेंजमेंट ऑफ द लीव्स, पानांची अरेंजमेंट. त्यामध्ये अल्टरनेट फायलोटॅक्सी. अल्टरनेट म्हणजे पानं जे आहेत ते एकाडेक असतात. बघा डायग्राम मध्ये बघू शकता जे पानं आहेत एक या बाजूला आलेले, नंतर लेफ्ट साइडला, राईट साइडला, लेफ्ट साइडला, अशा पद्धतीने अल्टरनेट आलेले. त्याचे एक्झाम्पल आहे मस्टर्ड म्हणजे अल्टरनेट फायलोटॅक्सीचे एक्झाम्पल आहे मस्टर्ड, सनफ्लावर, चायना रोज. आता इथं तुम्हाला ट्रिक ध्यानात ठेवायची. MSC, M म्हणजे यस मस्टर्ड म्हणजे मोहरी, S म्हणजे सनफ्लावर, C म्हणजे चायना रोज. MSC अल्टरनेट करायची. काय करायची? MSC अल्टरनेट म्हणजे अल्टरनेट वरून ध्यानात ठेवू शकता तुम्ही अल्टरनेट फायलोटॅक्सी. दुसरा फायलोटॅक्सीचे एक्झाम्पल आहे अपोजिट फायलोटॅक्सी. अपोजिट म्हणजे विरुद्ध. आता कॅलिट्रॉपस त्याचे एक्झाम्पल आहे. नंतर गवा. कॅलिट्रॉपस म्हणजे रुई आणि गवा म्हणजे पेरू. हे दोघे कसे एकमेकांचे विरुद्ध आहेत. रुई जर बघितली तर हलकी आहे, त्यानंतर गवा पेरू जे आहे तो जड आहे. तर हे दोघे कसे एकमेकांचे अपोजिट आहे. अशा पद्धतीने तुम्ही ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर नेक्स्ट जो आहे फायलोटॅक्सी मधला तिसरा टाइप तो म्हणजे ओरल. ओरल म्हणजे एक प्रकारचे पानांचा गुच्छ. एक्झाम्पल आहे त्याचा अल्स्टोनिया. अल्स्टोनिया 4-6 वेळेस तुम्ही त्याचे एक्झाम्पल पाठ केलं किंवा वाचलं तर ते बरोबर ध्यानात राहील. नंतर आहे फ्लावर. आता फ्लावर म्हणजे फुलं. फुलांची जर आपण त्याला मधून कट केलं, जर त्याचे 2 पार्ट होत असतील त्यावरून त्याचे टाइप आहे. जर अनइक्वल पार्ट होत असतील त्यावरून पण नेक्स्ट पुढचा टाइप पडलेला आहे. तर फ्लावरचे मुख्यत्वे 2 टाइप आहेत. एक म्हणजे फ्लावर जर इक्वली कट होत असेल, आता एक एक्झाम्पल बघूया. फ्लावर दाखवलेले आहे, त्याला जर मधून कट केलं तर त्याचे 2 इक्वल पार्ट तयार होतात. त्याला म्हणायचे ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर. ऍक्टिनो वरून ध्यानात ठेवायचं तुम्ही ऍक्टिवा गाडी, तशी एक गाडी आहे ऍक्टिवा गाडी. तिला जर तुम्ही मधून कट केलं तर त्याचे 2 इक्वल पार्ट तयार होतात. ऍक्टिनोमॉर्फिक म्हणजे ऍक्टिवा गाडी ध्यानात ठेवू शकता. त्याचे 2 इक्वल पार्ट तयार होतात. त्याचे एक्झाम्पल काय? मस्टर्ड आहे, धतुरा म्हणजे धोत्र्याचं फूल. नंतर चिली म्हणजे तुमचं मिरचीचं फूल असणार आहे. मस्टर्ड म्हणजे मोहरी. इथे ध्यानात ठेवायचं मास्तरचं धोतर चिल. मास्तर म्हणजे तुमचा मस्टर्ड, धोतर म्हणजे धतुरा, चिल म्हणजे चिली मिरचीचं फूल. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो आहे जर फूल अनइक्वल तुकडे होत असतील, फुलाचे कट केल्यानंतर अनइक्वल पार्ट होत असतील तर त्याला बोलायचे झायगोमॉर्फिक. झायगोमॉर्फिक फ्लावर. एक्झाम्पल आहे त्याचे पी म्हणजे वाटाणा, गुलमोहर, त्यानंतर केसिया. तर इथं ध्यानात ठेवायचं तुम्हाला पागल म्हणजे काय? पी. गल म्हणजे गुलमोहर. पागल कशी आहे? कशी म्हणजे तुमचा केसिया. पागल कशी आहे असं म्हणू शकता. तर
अनइक्वल, पाकळ कशी आहे अनइक्वल म्हणजे अनइक्वल फ्लावर. त्यानंतर नेक्स्ट जो पुढचा पार्ट आहे एस्टिवेशन. एस्टिवेशन म्हणजे अरेंजमेंट ऑफ द सेपल्स अँड पेटल्स, पानं आणि पाकळ्या, ज्याला आपण पाकळ्या आणि फुलांची अरेंजमेंट अशी एक पद्धतीने म्हणू शकतो. एस्टिवेशन मध्ये पहिला टाइप आहे ट्विस्टेड. ट्विस्ट म्हणजे पिळदार. एक्झाम्पल आहे त्याचे चायना रोज, लेडी फिंगर, कॉटन. चायना रोज, लेडी फिंगर आणि कॉटन. याची एक्झाम्पल तर तुम्ही ट्रिक कशी ध्यानात ठेवू शकता. चायनाने लेडी कॉटन ट्विस्ट केला. चायना म्हणजे चायना रोज, लेडी म्हणजे लेडी फिंगर, कॉटन म्हणजे कापूस. अशा चायनाने लेडी कॉटन ट्विस्ट केला. ट्विस्ट वरून ट्विस्टेड एस्टिमेशन तुम्ही ध्यानात ठेवू शकता. नेक्स्ट आहे इम्ब्रिकेट. इम्ब्रिकेट एस्टिमेशन त्यामध्ये केसी आहे, गुलमोहर आहे. दोन एक्झाम्पल तुमचे एनसीईआरटीच्या पुस्तकात आलेले. इथं म्हणायचे कशी आहे, कसा आहे गुलमोहर. कसा म्हणजे काय केसिया, गुलमोहर म्हणजे गुलमोहर. कसा आहे गुलमोहर तर म्हणायचंय आय एम बरा. आय एम बघा या तोडून म्हणतात आय एम बरा, असं अशा पद्धतीने तुम्ही ध्यानात ठेवू शकता. कसा आहे गुलमोहर, आय एम बरा. तिसरा जो टाइप आहे तो आहे व्हेल्वेट. व्हेल्वेट त्याचे एक्झाम्पल आहे कॅलिट्रॉपस. कॅलिट्रॉपस म्हणजे रुई आणि ब्रिंजल. याचा उच्चार करायचा आहे वेल्वेट. आता आपल्याला माहिती आहे वेल्वेटचे जे कापड असतं ते कसं असतं, मऊ असतं. कापूस पण कसा आहे, मऊ आहे. ब्रिंजल म्हणजे वांग्याची स्किन पण कशी आहे, मऊ आहे. अशा पद्धतीने तुम्ही ध्यान ठेवू शकता. वेल्वेट कसं आहे, मऊ असणारे दोनच एक्झाम्पल आहे. एक म्हणजे तुमचं कॅलिट्रॉपस, दुसरं ब्रिंजल. त्यानंतर चौथा जो टाइप आहे एस्टिवेशनचा तो आहे व्हॅक्सिलरी किंवा त्यालाच पॅप्लिनोएसी म्हणतात. पॅप्लिनोएसी हे स्वतः त्याचं एक्झाम्पल आहे. याला ध्यानात ठेवण्यासाठी तुम्ही म्हणू शकता व्हेरी पॉप्युलर. व्हेरी म्हणजे व्हॅक्सिलरी, पॉप्युलर म्हणजे पॅप्लिनोएसी. अशा पद्धतीने हा एस्टिवेशनचा पार्ट होता. नेक्स्ट जो पुढचा पार्ट आहे या मॉर्फोलॉजी फ्लॉवरिंग प्लांट मधला ओव्हरी. आता सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आलेलं आहे ओव्हरी चे तीन टाइप आहेत. एक म्हणजे सुपेरियर ओव्हरी. सुपेरियर ओव्हरीचे एक्झाम्पल आहे ब्रिंजल, मस्टर्ड, चायना रोज. आता तुम्ही बघितलं असेल ब्रिंजल, मस्टर्ड, चायना रोज हे बऱ्याच टाइप मध्ये एक्झाम्पल म्हणून यूज केलेले. तर इथं म्हणायचे बीएमसी. बीएमसी कशी आहे, सुपर आहे. सुपर म्हणजे एकदम मोठी. बीएमसी म्हणजे तुम्हाला माहिती आहे जशी मुंबई महापालिका त्याला बीएमसी म्हणतो. बी फॉर ब्रिंजल, एम फॉर मस्टर्ड आणि सी फॉर चायना रोज. बीएमसी इथं काय म्हणणार, बीएमसी कशी आहे, सुपर आहे. बीएमसी सुपर म्हणजे एकदम मोठी आहे. त्याला दुसरं एक नाव आहे हायपोगायनस फ्लावर. दुसरा जो ओव्हरीचा टाइप आहे तो आहे हाफ इन्फिरियर. हाफ म्हणजे मध्यभागी असणार आहे. इथं एक्झाम्पल आहे त्याचं प्ल्यूम, रोज आणि पीच. हे त्याचे तीन एक्झाम्पल आहे. जसं त्याला ध्यानात ठेवण्यासाठी म्हणायचं पीआरपी. जसं आपल्या टीव्हीला एक न्यूज चॅनल असतील किंवा वेगवेगळ्या सिरियल मालिका असतील त्याला असतं टीआरपी. टीआरपी असतो टीआरपी. तसं आहे याला पीआरपी. पीआरपी कसं आहे, हाफ आहे. पी म्हणजे प्ल्यूम, रोज म्हणजे आर म्हणजे तुमचा रोज, पी म्हणजे नेक्स्ट पीच. तुम्ही 7-8 वेळेस हे वाचले एक्झाम्पल किंवा स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर वाचले ते बरोबर तुम्हाला एक्झाम्पल त्याची ध्यानात राहतील. त्यानंतर नेक्स्ट आहे इन्फिरियर. इन्फिरियरचंच नाव आहे इपिगायनस ओव्हरी. याचे एक्झाम्पल आहे सनफ्लावर, गवा, कुकुंबर. कुकुंबर म्हणजे तुमची काकडी. त्यानंतर गवा म्हणजे पेरू. इथे ध्यानात ठेवायचंय सनफ्लावरची कोशिंबीर इन करा. काय सांगितले, सनफ्लावरची. सनफ्लावर म्हणजे सनफ्लावरचे एक्झाम्पल कोशिंबीर. आता कोशिंबीर बनवताना आपण काकडी वापरत असतो, पेरू वापरत असतो. कोशिंबीर म्हटल्यानंतर दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या, कुकुंबर आणि गवा. सनफ्लावरची कोशिंबीर इन करा. इन म्हणजे तुमचं इन्फिरियर ओव्हरी. इन्फिरियर ओव्हरीचं दुसरं नाव आहे इपिगायनस ओव्हरी. अशा पद्धतीने तुम्ही ते ओव्हरीचे तीन टाइप ध्यानात ठेवू शकता. नेक्स्ट जो पार्ट आहे शेवटचा या चॅप्टर मधला एकदम सोपा की इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स म्हणजे तुमचं अरेंजमेंट ऑफ द फ्लावर ऑन ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे झाडाचे जे मेन फांदी असणार आहे किंवा साइडचे ब्रांच असणार त्याच्यावरती. त्यावरून त्याचे दोन टाइप पडले. एक म्हणजे रॅसिमोज. रॅसिमोज म्हणजे फ्लावर प्रेझेंट ऑन मेन ऍक्सिस. म्हणजे जे फुल आहे ते झाडाच्या एकदम मध्यभागचं जे ज्याला आपण शेंडा म्हणतो त्याच्यावरती असणार ते फ्लावर, त्याला म्हणणार रॅसिमोज. त्यानंतर सायमोज. सायमोज त्याचं दुसरं टाइप आहे फ्लावर प्रेझेंट ऑन साइड ब्रांचेस. जे मेन ब्रांच आहे त्याच्यावरती फुल नाही तर साइडचे जे ब्रांचेस असणार आहे बाजूच्या फांद्या त्याच्यावरती फुलं येते त्याला म्हणतात सायमोज. आता याचं ध्यानात ठेवण्यासाठी रॅसिमोज म्हणजे तुम्ही असं बघितलं असेल त्या मध्यभागी रामाची मूर्ती असते, साइडने सीताची मूर्ती असते, डाव्या बाजूने किंवा दुसऱ्या बाजूने
आपल्या लक्ष्मणाची किंवा त्याला श्याम म्हणतो आपण, तो मध्यभागी असणारे तुमचा रॅसिमोस म्हणजे राम मध्ये साईडने असणारे श्याम म्हणजे सायमोस. अशा पद्धतीने तुम्ही ध्यानात ठेवू शकता. अशा पद्धतीने आज आपण एक 5 मिनिटांमध्ये हा तुमचा जो 12 ते 16 मार्काचा जो मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट होता, हा चॅप्टर आपण काय केलेला आहे या ठिकाणी बघितलेला आहे. त्याची एक फास्ट रिव्हिजन की याच्यावरती 3 ते 4 प्रश्न तुम्हाला हमखास येणार आहे. तर ते प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही याचे स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे, त्यानंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आहे, त्याला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ जे असणार आहे ते तुम्हाला बघण्यासाठी मिळतील. थँक्यू.